विचारसागर तरंग चौथा आणि परिच्छेद 18 क्रमांकाचा। विचारसागर तरंग चौथा परिच्छेद 18 क्रमांकाचा कल्पिताची निवृत्ती कशी होते याविषयी शंका व समाधान। त्यातील एक शंका आपण पाहिलेली आहे, त्याचं उत्तरही बघितलं। दुसरी शंका आणि त्याचं उत्तर हा विचार आपला क्रमप्राप्त चालू आहे। तर 16व्या परिच्छेदामध्ये आपण बघितलं, जो पदार्थ अविद्येचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त असतो तो पदार्थ मिथ्या असतो। परिणाम कशाला म्हणतात तर पूर्व अवस्था परित्यज्य अवस्थांतर भानम परिणाम, म्हणजेच उपादानाच्या समान स्वभावान अन्यथरूप त्याला परिणाम म्हणतात। विवर्त कशाला म्हणतात, पूर्व अवस्था अपरित्यज्य अवस्थांतर भानम विवर्त, म्हणजे अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान आणि अन्यथरूप त्याला विवर्त असं म्हणतात। दृष्टांतात बोलायचं ठरलं तर दुधाचं दही, मृतिकेचा घट हा जसा परिणाम आहे, तसा अविद्येचा अहंकारादी बंधन मायेचा दिसणार हे जगत काय आहे, परिणाम आहे। आणि विवर्तामध्ये दृष्टांतात बोलायचं ठरलं तर रज्जूचा सर्प, स्थाणूचा पुरुष हा जसा विवर्त आहे, तसं कुटस्थ चैतन्याचा अहंकारादी बंध आणि ब्रह्मचैतन्याचाही दिसणारे जगत काय विवर्त आहे। आणि जो पदार्थ अविद्येचा परिणाम आणि चैतन्याचे विवर्त असतो तो पदार्थ मिथ्या आहे। मग रज्जू सर्पकार भास येले जगडंबर, मग रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान म्हणजेच अविद्या, त्या अविद्येचा परिणाम कोण आहे, सर्प आणि सर्पज्ञान। आणि रज्जूपै चैतन्याचा विवर्त कोण आहे तर सर्प आणि सर्पज्ञान। मग सर्प आणि सर्पज्ञान अविद्येचा परिणाम आणि चैतन्याचे विवर्त असल्यामुळे ते जसं मिथ्या आहे, तसं दिसणारे हे जगत सुद्धा अविद्येचा परिणाम आणि चैतन्याचे विवर्त असल्यामुळे ते देखील काय आहे, मिथ्या आहे असं सिद्धांत सांगितला। आता कल्पिताच्या अधिष्ठानाविषयी शंका आणि समाधान चालू आहे, तर ते आपल्यालाच ठरलं। आपले कालपर्यंत आपण एक 4 सिद्धांत, आपले 3 सिद्धांताचा विचार चालू आहे। चौथा सिद्धांत आजच्या चिंतनामध्ये येणार आहे। तर पहिला आहे जड जडाला अधिष्ठान होत नाही, हा सिद्धांत 17व्या परिच्छेदामध्ये सिद्ध केला। हे असे 3 बोटं आहे, इकडे बघा सगळे, यांना आपण एक नाव देऊन टाकू। हा आहे सर्प, हे आहे सर्पाचं ज्ञान, हे आहे रज्जू, हे आहे अंतकरण, हे आहे रज्जूपै चैतन्य, हे आहे अंतकरण वृत्तीपैत चैतन्य, ठीक ना। मग सर्पाला अधिष्ठान कोण वाटतं, रज्जू। सर्पज्ञानाला अधिष्ठान वाटतं अंतकरण, आणि रज्जूला अधिष्ठान रज्जूपै चैतन्य, आणि अंतकरणाला अधिष्ठान अंतकरणोपै चैतन्य, असं आपल्याला प्रतीती आहे। पण जरी प्रतीती आली तर जसा सर्प जड आहे तसं रज्जूही जड आहे, आणि इकडे सर्पज्ञान जड आहे तसं अंतकरणही जड आहे। आणि जड जडाला म्हणजे अंतकरण सर्पज्ञानाला आणि रज्जू सर्पाला अधिष्ठान होत नाही, जड जडाला अधिष्ठान होत नाही। मग रज्जू त्या सर्पाला आणि रज्जूला अधिष्ठान कोण, रज्जूपैत चैतन्य। त्याच पद्धतीने इकडे पाहिलं तर सर्पज्ञानाला आणि अंतकरणाला अधिष्ठान अंतकरणोपैत चैतन्य, का जड जडाला अधिष्ठान होत नाही। आणि त्याच्याकरता उदाहरण त्यांनी दिलं, मातीचा पुतळा तयार केला, एक स्त्री तयार केली, गोपी तयार केली, आणि तिच्या कडेवर बाळ आणि डोक्यावर घडा दिला, तर बाईला आधार कोण आहे वाटतं, वरवर माती, हे बरोबर वाटतं। पण त्या बाळाला आणि घड्याला आधार बाई आहे असं वाटत नाही, कारण बाळ कोणाच्या कडेवर त्या गोपीच्या, आणि घडा कोणाच्या डोईवर त्या गोपिकेच्या। पण वस्तुस्थितीने विचार केला तर तिन्ही मातीवरच कल्पना आहे, त्यामुळे घडा, बाळ आणि बाई या तिघाला आधार माती आहे। तसं इथे सर्प, रज्जू या दोघाला अधिष्ठान रज्जूपै चैतन्य आहे, आणि इकडे सर्पज्ञान आणि अंतकरण या दोघाला अधिष्ठान अंतकरणोपैत चैतन्य आहे, का तर जड जडाला अधिष्ठान होत नाही। हा सिद्धांत कितव्या परिच्छेदात पाहिला आपण, 17व्या। आणि मग 17व्या परिच्छेदामध्ये शेवटी पुन्हा एक सिद्धांत सांगितला, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं। म्हणजे रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने भासलेला सर्प आणि सर्पाचं ज्ञान त्या रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने निवृत्त होतं। आता दुसरा सिद्धांत, पहिला जड जडाला अधिष्ठान होत नाही, दुसरा झाला जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं। पण मग असं म्हटल्याच्या नंतर पुन्हा एक वेदांताचा सिद्धांत आहे, अधिष्ठान ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही। मग आता तुम्ही
जे ज्याच्या म्हणजे जे सर्प ज्याच्या म्हणजे रज्जूच्या अज्ञानाने भासला तो रज्जूच्या ज्ञानाने निवृत्त होतो, हे म्हटलं तुम्ही बरोबर आहे. पण अधिष्ठान ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही हा तुमचा सिद्धांत इथं काय झाला, बाधित झाला, खंडित झाला. कारण सर्पाचं अधिष्ठान कोण नाही, रज्जू नाही. प्रतीती नाही का रज्जूची आहे, पण का रज्जू होऊ शकत नाही, जडजडाला अधिष्ठान होत नाही म्हणून. म्हणून सर्पाचं अधिष्ठान कोण नाही, रज्जू नाही. कोण आहे, रज्जूपै चैतन्य आहे. आणि या रज्जूच्या ज्ञानाच्या वेळेला कोणाचं ज्ञान नाही, रज्जूपै चैतन्याचं ज्ञान नाही. आणि त्याच्या ज्ञाना वाचून तर याची म्हणजे सर्पाची निवृत्ती होऊ नये. आणि होत असेल तर अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. हा सिद्धांत काय होतो तुमचा, बाधित होतो, खंडित होतो. पण श्री गुरुदेवाने त्याचं उत्तर का दिलं, काल आपण ते पाहिलं की बाबा रज्जूच्या ज्ञानाच्या वेळेला रज्जूपै चैतन्याचं ज्ञान नाही असं तुला वाटतं, पण वस्तुस्थिती तशी नाही. रज्जूच्या ज्ञानकाली रज्जूपै चैतन्याचं ज्ञान आहेच आहे, असतंच. कशावरून, जसं अलंकार सोन्याचा अलंकार म्हणतो. कशाचा अलंकार, सोन्याचा अलंकार. कशाचा गट, मातीचं गट. कशाचं पट, तंतूचं पट आहे ना. असा वक्त श्रोताच्या वेळेला पटपट बोलतो, मातीचा गट, तंतूचा पट आणि सोन्याचा अलंकार. मग अलंकाराच्या ज्ञानाच्या वेळेला कोणाचं ज्ञान आहे म्हणून तो सोन्याचा अलंकार म्हटला. अलंकाराचं ज्ञान आहे म्हणूनच आपलं अलंकाराच्या ज्ञानाच्या वेळेला सोन्याचं ज्ञान आहे म्हणून तर तो सोन्याचा अलंकार म्हणतो. घटाच्या ज्ञानाच्या वेळेला त्याला मातीचं ज्ञान आहे म्हणून मातीचा गट म्हणतो. तंतूच्या ज्ञानाच्या वेळेला त्याला पटाच्या ज्ञानाच्या वेळेला तंतूचं ज्ञान आहे म्हणून तो तंतूचा पट म्हणतो, आहे ना. तसं अज्ञान कोणाच्या आश्रित म्हणता येत नाही, रज्जूच्या. का बरं, अज्ञान सुद्धा जड आणि रज्जू ही जड. जसं सर्प रज्जूच्या आश्रित म्हणता येत नाही तसं अज्ञान सर्पाला, कारण रज्जूचं विशेष स्वरूपाचा अज्ञानात तमोगुणाचा परिणाम सर्प आहे ना, त्या अज्ञान सुद्धा कोणाच्या आश्रित म्हणता येत नाही, रज्जूच्या. कोणाच्या म्हणावं लागतं, रज्जूपै चैतन्याच्या. मग रज्जूपै चैतन्यावरचं अज्ञान दूर गेल्याशिवाय कोणाचं ज्ञान होणार नाही, रज्जूचं ज्ञान होणार नाही. म्हणजे रज्जूचं ज्ञान झालं त्या अर्थी कोणाचं ज्ञान आहे, रज्जूपै चैतन्याचं ज्ञान आहेच आहे. जसं अलंकाराच्या ज्ञानाच्या वेळेला कोणाचं ज्ञान आहेच, सोन्याचं ज्ञानाचं आहे. तसं रज्जूच्या ज्ञानाच्या वेळेला रज्जूपै चैतन्याचं ज्ञान आहेच आहे. आणि ते रज्जूपै चैतन्य कोणाचं अधिष्ठान आहे, या सर्पाचं अधिष्ठान आहे. म्हणून रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने सर्पज्ञान निवृत्त होता असं म्हटल्याच्या नंतर अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती या सिद्धांताचा वाद होत नाही. का, कारण रज्जूच्या ज्ञानकाली रज्जूपै चैतन्याचं ज्ञान आहेच आहे. ठीक ना, असं गुरुदेव बोललेत. असा इथपर्यंतचा विषय आपला काल झालेला आहे. आता पुढं असं त्याचं म्हणणं आहे, आताच बोला आपण याला काय नाव दिलं, रज्जूपै चैतन्याने इकडे अंतकरण उत्युपै चैतन्य, हे मधलं रज्जू आणि अंतकरण, आणि हे वरचे सर्प आणि सर्पाचं ज्ञान. ठीक. आता हे म्हणताना सर्परूपी पदार्थाचं अधिष्ठान कोण, रज्जूपै चैतन्य. कोण नाही, रज्जू नाही. का नाही, जडजडाला अधिष्ठान होत नाही म्हणून. सर्पाचा सर्प ज्ञानाचा अधिष्ठान कोण नाही, अंतकरण नाही. कोण आहे, अंतकरणरूपी चैतन्य. काही तेही जडजडाला अधिष्ठान होत नाही. आता कोणाच्या ज्ञानाच्या वेळेला कोणाचं ज्ञान आहेच आहे, रज्जूच्या ज्ञानाच्या वेळेला रज्जूपै चैतन्याचं ज्ञान आहेच आहे. म्हणून रज्जूच्याच विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने सर्प निवृत्त होतो म्हटलं तरी चालेल. कारण का, सर्पाचं अधिष्ठान कोण आहे, रज्जूपै चैतन्य आहे. म्हणून सर्प निवृत्त झाला तरी चालेल. अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती हाही सिद्धांत अबाधित. जडजडाला अधिष्ठान होत नाही हा सिद्धांत अबाधित. आणि जे ज्याच्या अज्ञान भासतं ते त्याच्या ज्ञान निवृत्त होतो हाही सिद्धांत अबाधित. पण कुठपर्यंत या अबाधित, रज्जूच्याच विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने सर्प निवृत्त झाला तरी चालेल. पण कोण निवृत्त होता कामा नये, सर्प ज्ञान निवृत्त होता कामा नये. कारण त्याला अधिष्ठान कोणतं चैतन्य नाही, रज्जूपै चैतन्य नाही. त्याचं अधिष्ठान कोण आहे, अंतकरण वृत्तीपैत चैतन्य आहे. आणि ते अज्ञात आहे कोणाच्या ज्ञानाच्या वेळेला, रज्जूच्या ज्ञानाच्या वेळेला ते अज्ञात आहे. मग त्याच्या ज्ञाना वाचून कोण निवृत्त होणे, आता सर्प ज्ञान निवृत्त होणे. कोण निवृत्त झालं तरी चालेल, सर्प निवृत्त झाला तरी चालेल, पण सर्प ज्ञान निवृत्त होता कामा नाही. आणि झालं तर मग पुन्हा सिद्धांत बाधित होईल. कोणता, तिसरा, अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते हा सिद्धांत बाधित होईल. कारण सर्पज्ञानाचं अधिष्ठान कोण आहे, रज्जूपै अंतकरूपै चैतन्य आहे. आणि ते अज्ञात आहे कोणाच्या ज्ञाना वेळेला, रज्जूच्या ज्ञानाच्या वेळेला ते अज्ञात आहे. म्हणून अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते हा सिद्धांत बाधित होईल. कारण तुम्ही नुसतं सर्प निवृत्त होतो म्हटले का सर्पज्ञान निवृत्त होतो म्हटले, सर्पज्ञान रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानात प्रतीतील येणारं सर्पज्ञान रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानात निवृत्त होतं. तर सर्प निवृत्त होतं म्हटलं तर चालेल, कारण अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती हा सिद्धांत आहे. आणि रज्जूच्या ज्ञानाच्या वेळेला रज्जूपै चैतन्याचं ज्ञान आहेच आहे. पण कोण निवृत्त होता कामा नये, सर्पाचं ज्ञान निवृत्त होता कामा नये. कारण त्याचं अधिष्ठान कोण आहे, अंतकरूपै चैतन्य आहे. आणि ते अज्ञात आहे कोणाच्या ज्ञानाच्या वेळेला,
रज्जूच्या ज्ञानाच्या वेळेला, म्हणून अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. हा सिद्धांत काय होईल तुमचा बाधित होईल, अशी शंका शिष्य आता घेतो. बघा तरंग चौथा परिच्छेद 18 क्रमांकाचा, त्यामध्ये एक शंका शिष्याने घेतली, गुरुदेवाने त्याचं उत्तरही दिलं, आणि आत्ता जी आपण बोललो ती दुसरी शंका तो घेतून गुरुदेव त्याचं उत्तर देतात. परिच्छेद बघा, पंक्ती बघा. शिष्य बोलतो, महाराज रज्जू ज्ञानाने रज्जू अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान होते. इकडे बघत चालायचं, पंक्ती बघायची, थोडंसं इकडं पण बघायचं, म्हणजे हे पाहायचं प्रत्यक्ष आपण. रज्जू ज्ञानाने रज्जूपै चैतन्याचं ज्ञान होतंच, म्हणून या रज्जू ज्ञानाने हा सर्प निवृत्त होतो म्हटलं तरी चालेल, ठीक ना. आणि ह्या म्हणण्यात अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती या सिद्धांताला काही बाध येत नाही, आणि जे ज्याच्या आज्ञाने बसतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतो याही सिद्धांताला बाध येत नाही. पण तुम्ही एवढंच म्हणून थांबता का? नाही, तुम्ही म्हणता या रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने कोण निवृत्त झालं? सर्प आणि सर्पज्ञान. सर्प निवृत्त होऊ दे, कारण रज्जू ज्ञानकाली रज्जूपै चैतन्याचं ज्ञान आहे, जे सर्पाचं काय आहे? अधिष्ठान आहे. पण या रज्जू ज्ञानकाली कोणाचं ज्ञान नाही? रज्जू उपै अंतकरण उपै चैतन्याचं ज्ञान नाही, जे कोणाचं अधिष्ठान आहे? सर्पाचं अधिष्ठान आहे, ठीक ना. सर्पज्ञानाचं अधिष्ठान आहे. कोणाचं अधिष्ठान आहे? सर्पज्ञानाचं अधिष्ठान आहे. ते त्या काळात काय आहे? अज्ञात आहे. आणि होतं म्हटलं तर मग अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते, हा सिद्धांत तुमचं काय होईल? बाधित होईल, असं तो बोलतो. बघा आता शिष्य म्हणतो, महाराज रज्जू ज्ञानाने रज्जू अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान होते, आणि तेच चैतन्य कल्पित सर्पास काय आहे? अधिष्ठान आहे, ठीक ना. पंक्ती दिसता येत ना अर्थदृष्टीने पण बघा. आणि म्हणून सर्पाची निवृत्ती म्हणणे काय आहे? योग्य आहे. कोणाच्या ज्ञानाने? रज्जू ज्ञानाने सर्पाची निवृत्ती म्हणणे योग्य आहे, कारण रज्जू ज्ञानकाली रज्जूपै चैतन्याचे ज्ञान आहेच आहे. परंतु सर्प ज्ञानास अधिष्ठान कोण आहे? अंतकरण उपहित साक्षी चैतन्य असून ते रज्जू अधिष्ठान चैतन्य काय भिन्न आहे, कारण रज्जू अधिष्ठान चैतन्य कुठे आलं? इकडे पाहणाऱ्या शरीराच्या बाहेर, आणि साक्षी चैतन्य आलं इकडं पाहण्याच्या शरीराच्या आत. मग ते भिन्न आहे की नाही? हे चैतन्य इकडे आणि हे चैतन्य इकडे, दोन चैतन्य काय आहेत? भिन्न आहे. आणि रज्जू ज्ञानकाली कोणत्या चैतन्याचं ज्ञान आहे? रज्जू उपहित चैतन्याचं ज्ञान आहे. ते कोणाचं अधिष्ठान आहे? सर्पाचं अधिष्ठान आहे. म्हणून रज्जू ज्ञानकाली कोण निवृत्त झाला तर चालेल? सर्प निवृत्त झाले तर चालेल. पण रज्जू ज्ञानकाली कोणाचं ज्ञान नाही? अंतकरण उपहित चैतन्याचं ज्ञान नाही, जे कोणाचं अधिष्ठान आहे? सर्पज्ञानाचं अधिष्ठान आहे. मग कोणाच्या ज्ञानाने कोण निवृत्त होता का म्हणे? रज्जू ज्ञानाने सर्प ज्ञान निवृत्त होता का म्हणे? कोण निवृत्त झालं तर चालेल? सर्प निवृत्त झाला तरी चालेल. बघा, परंतु सर्पज्ञानास अधिष्ठान अंतकरण उपहित साक्षी चैतन्य असून ते रज्जू अधिष्ठान चैतन्य काय आहे? भिन्न आहे. म्हणून रज्जू ज्ञानाच्या वेळी साक्षी चैतन्याचे ज्ञान तर होत नाही. रज्जू ज्ञानाच्या वेळी कोणताच ज्ञान नाही? साक्षी चैतन्याचं ज्ञान नाही, जे कोणाचं अधिष्ठान आहे? सर्पज्ञानाचं अधिष्ठान आहे. आणि मग अज्ञात साक्षी चैतन्य आश्रित असणाऱ्या सर्पज्ञानाची निवृत्ती होईल कशी? कारण सर्पज्ञानाची निवृत्ती कशाने होईल? अध्यस्त पदार्थाची निवृत्ती कशाने होते? अधिष्ठानाने. आणि ते अधिष्ठान तर अज्ञात आहे. कोणत्या ज्ञानाच्या वेळेला? रज्जूच्या ज्ञानाच्या वेळेला. मग त्याची निवृत्ती होईल कशी? सर्पज्ञानाच्या निवृत्तीस तर साक्षी चैतन्य ज्ञानाची काय आहे? आवश्यकता आहे. आणि ते साक्षी चैतन्याचं ज्ञान त्या काळी नाही, रज्जू ज्ञानकाळी त्याचं ज्ञान नाही. रज्जू ज्ञानकाली ते तर अज्ञात आहे, याचे समाधान कसे? ठीक ना. असं काय आहे? शंका. तर याचं समाधान गुरुदेव दोन प्रकाराने देतात. त्यातला पहिला प्रकार पाया, मग आपण लगेच पंक्ती वाचून घेऊ. इकडे बघा, हे कोण ठरलेलं बोलायचं? सर्प 2, रज्जू आणि 3 रज्जूपै चैतन्य. इकडे सर्पज्ञान, अंतकरण, अंतकरूपहित साक्षी चैतन्य. ठीक ना. कोणाच्या ज्ञानाच्या वेळेला कोणाचं ज्ञान आहे? रज्जू ज्ञान वेळेला रज्जूपै चैतन्याचं ज्ञान आहे, म्हणून कोण निवृत्त झाला तरी चालेल? सर्प निवृत्त झाला तरी चालेल. कोणाच्या विशेष ज्ञानाने? रज्जूच्या विशेष ज्ञानाने. कारण सिद्धांत आहे काय? जे ज्याच्या अज्ञान बसतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. पण दुसरा एक सिद्धांत आहे काय? अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते तरी चालेल, कारण रज्जू ज्ञानकाली रज्जूपै चैतन्य जे कोणाचं अधिष्ठान? सर्पाचं अधिष्ठान आहे. म्हणून त्या रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानानेच त्या काली रज्जूपै चैतन्याचं ज्ञान असल्यामुळे सर्प निवृत्त झाला म्हटलं तरी चालेल. पण कोण निवृत्त होता का म्हणे? सर्पज्ञान निवृत्त होता का म्हणे? कारण त्याचं अधिष्ठान कोण नाही? रज्जूपै चैतन्य नाही. कोण आहे? अंतकरूपै चैतन्य आहे. ते त्या काळात काय आहे? अज्ञात आहे. कोणाच्या ज्ञानाच्या वेळेला? सर्पज्ञानाच्या वेळेला. आणि याची निवृत्ती कोणाची? सर्पज्ञानाची निवृत्ती होण्याकरता कोणाचं ज्ञान गरजेचं आहे? अंतकरूपै चैतन्याचं ज्ञान गरजेचं आहे. ते त्या वेळेला नाही, म्हणजे रज्जूच्या ज्ञानाच्या वेळेला ते ज्ञात नाही. याची संगती काय? अशी काय आहे? शंका. गुरुदेव म्हणतात सरळ याचं उत्तर आहे. याचं उत्तर असं आहे, गुरु कधी
काल आपण शेवटी बोललो ना, शिष्य असेल तर, शिष्यच नाही तर गुरु कोणाचा. पती कधी, पत्नी असेल तर. एकाचा पती होता पण पत्नी मेली, मग आता पती आहे का नाही, कारण पत्नी गेली तो कुठे मेला, पत्नी मेली का तो मेला, बोला बोला, पत्नी मेली तो मेला का नाही, मग पती नाही का नाही, तरी नाही का बरं नाही, कारण ती पत्नी ज्या वेळेला जाती याच्या पतीपणाला घेऊन जाते. आता हा मनुष्य आहे, पुरुष आहे, काय नाही पती नाही, कारण पती कधी, पत्नी असेल तेव्हा, ऐक नाही. तसं ज्ञान कधी, ज्ञेय असेल तेव्हा. मग ज्ञेय कोण, सर्प. हा कोणाच्या ज्ञानाने गेला, रज्जूच्या विषय स्वरूपाच्या ज्ञानाने ज्ञेय सर्प गेला, तर कोणाला घेऊन गेला, त्याच्या ज्ञानाला घेऊन गेला. कारण ज्ञेय असेल तर ज्ञान, ज्ञेय नाही ज्ञान नाही, काही नाही. आता ते एक दोन म्हटलं नाही हो, एकाचं नाव एकाला विचारलं, तुम्ही कोण, म्हणले आम्ही नवरे. म्हणले बायको, म्हणले मेले. मग कसे नवरे, ते म्हणले आमचं सरनेमच नवरे आहे. ते काय म्हटले, आमचं सरनेम आडनावच काय आहे, नवरे आहे. पण मग ते नवरे सुद्धा कसे, आडनावाचेच, कारण नवरेपणा राहिलाच नाही, कारण बायको गेली त्याच्या नवरेपणाला घेऊन गेली. तसं ज्ञेय सर्प गेला तर ज्ञानाला घेऊन गेला. मग ज्ञेय सर्प असेल तर त्याचं ज्ञान राहील, ज्ञेय सर्पच नाही तर त्याचं ज्ञान राहील कसं. पहिलं उत्तर दिलं, ते उत्तर इथे देतात, ते वाचतो पहिले. श्री गुरु, श्री गुरु म्हणजे विषय असेल तर ज्ञान, विषय नाही तर ज्ञान नाही. विषय कोण, सर्प. सर्परूपी विशेष नसेल तर त्याचं सर्प ज्ञान इकडे राहणार नाही. पहिलं उत्तर बघा. याचे एक उत्तर असे आहे की जितके ज्ञान म्हणून आहे तितके कशावर अवलंबून आहे, समोरच्या विषयावर म्हणजे ज्ञेयावर. विषयावर म्हणजे ज्ञेयावर ते अवलंबून आहे. विषय म्हणजे ज्ञेय असेल तर त्याचे ज्ञान असणार. विषय कोण, इकडला तर सर्प, विषय ज्ञेय सर्पच काय झाला, निवृत्त झाला, तर त्याचं ज्ञान काय होणार, इकडे आपोआपच निवृत्त होणार. त्याला निवृत्त करण्याकरता वेगळं काही प्रयत्न करावा लागत नाही. शिष्य गेला ना तो गुरुपणा घेऊनच जातो, विद्यार्थी गेले का त्याचा शिक्षकाचा शिक्षकपणा घेऊनच जातात, बायको गेली का तर नवऱ्याचा नवरेपणा घेऊनच जाते. तसं ज्ञेय गेलं का ज्ञानपणा घेऊनच जातं, कारण विषय असेल तर ज्ञेय ज्ञान, विषय नाही तर ज्ञान नाही. हे पहिलं उत्तर. म्हणून म्हणतात विषय निवृत्त झाला की ज्ञान आपोआप निवृत्त होणार. दुसरे उत्तर काय, दुसरे उत्तर असे आहे की निवृत्ती किती प्रकारची आहे, दोन प्रकारची आहे. आता या पुढच्या पंक्ती वाचण्या अगोदर थोडंसं आपण लक्ष द्या. निवृत्ती किती प्रकारची आहे, दोन प्रकारची आहे. एक लयरूप निवृत्ती आणि दुसरी आत्यंतिक निवृत्ती. आपण नेहमीच म्हणतो कारणाच्या ठिकाणी कार्याची तात्कालिक तितक्यापुरती होणारी निवृत्ती तिला काय म्हणतात, लयरूप निवृत्ती म्हणतात. आणि कारणाच्या सहित कार्याची होणारी जी निवृत्ती आहे तिला आपण म्हणतो आत्यंतिक निवृत्ती. माऊलीची ओवी आहे त्याकरता. वरी वरी पालवी खुडीजे, मुळी तरी उदक घालीजे, कैसीने नाशे निपुजे त्या वृक्षा. तुम्ही वरवर सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकळ. वर पण त्याच्या पाण्यात ते छाटल्या. हे रोडच्या कडेला बघा ते दृश्य किंवा हवामान व्यवस्थित राहावं म्हणून झाडं लावतात किंवा रोडच्या मध्ये लावतात ते छोटे छोटे, आणि त्याची महिन्याला 2 महिन्याला 4 महिन्याला काय करतात, कटाई करतात. मग ते निवृत्त होतात का पुन्हा डेरेनं फाकतात. आडवीने फाके ज्ञानोबरा म्हणतात, ते आणखी डेरेदार होतात, कारण सिंचन करिता मुळं वृक्ष ओलावे सकळ. त्याच्या मुळाला पाणी घातलं जातं, मग तो अजून पाकतो. म्हणजे त्याची निवृत्ती झाली का निवृत्ती झाल्याचा भ्रम झाला आहे ना. मग ती निवृत्ती बरं झाली तरी ती शेडे पण तो उंच होता तितकं दिसत नाही. आता त्याची कोणती निवृत्ती झाली, ती लयरूप निवृत्ती झाली. कारण तसंच आहे, कारणाच्या ठिकाणी कार्याची होणारी जी तात्पुरती निवृत्ती तिला काय म्हणणार आपण, लयरूप निवृत्ती. आणि जेसीपी आणून उखडूनच टाकला तर आत्यंतिक निवृत्ती. म्हणजे मुळासहित आहे ना, म्हणजे कारणासहित कार्याची होणारी निवृत्ती तिला काय म्हणणार आपण, आत्यंतिक निवृत्ती. आणि कारणाच्या ठिकाणी कारण तसंच राहून कार्याची वरवर केलेली निवृत्ती त्याला काय म्हणतात, लयरूप निवृत्ती. तुम्ही बघा हल्ली हा प्रकार थोडासा कमी झाला, कारण त्याचे औषध उपचार वगैरे पुष्कळ निघाले. पण जुने जे कुणबी व्यवसाय करायचे, शेती करायची, त्यांच्याकडे मी बघितलेलं आमच्या वडिलांचं वगैरे, त्या 2 गोष्टीची निवृत्ती वार्षिक उन्हाळ्याच्या काळात शेतकऱ्याला कायम करावी लागायची. एक काशाव्याचा लागायच्या, पण त्या काशाव्या असताना त्याची काशी व्हायची, पण त्या काशा काही हटत नाही, हटल्यासारख्या वाटल्या की पुन्हा येतात, कारण त्यांची होणारी निवृत्ती काय, ती लयरूप निवृत्ती आहे. त्याला त्या अमृत वगैरे पडलेलं आहे म्हणतात. थोडं तिकडे काय आपला तो विषय नाही. किंवा त्या पालकाट्या खोदायला द्यावा लागायच्या शेतीतल्या, कारण त्यासुद्धा प्रत्येक वर्षी खोदकाम ते राहायचं, कारण मी सुद्धा ते काम केलेलं आहे काही काळ. पण ते का बरं, त्याची होणारी निवृत्ती काय, ते मूळ तसेच राहतात, वर छाटले जातात. मग होणारी निवृत्ती कोणती होती, ती लयरूप निवृत्ती. जाऊ दे, ते शेतीचं दूर जाऊ द्या. प्रत्येक आपल्याला हे मशरू कर्म करावं लागतं, हजमत करावी लागते आहे ना. हे किती काढलं ना, ते वरचं आपण नेहमीच उदाहरण देतो, ते ब्लेड पान वरून खाली आलं ते वरची केस डोकून पाहतात किती खाली गेलं. आपले जगन्नाथ अण्णा म्हणायचे, विद्यावाचस्पती अण्णा म्हणायचे की ते वरची केस खाली डोकून पाहतात, ते इतकी लवकर येतात. म्हणजे त्याची कोणती निवृत्ती आहे, ती लयरूप निवृत्ती आहे.
आणि टक्कल पडलं आहे ना, तर का ते पुन्हा हे काही येत नाही. आता ते काही लोक त्याच्यातही काही आता हल्ली करतायत. ते सुरेश वाडकरांनी केलं बघा तो प्रयोग, त्याचा सक्सेसही झाला. काय केलं काय मला काय माहिती नाही, मी काही त्यांना विचारलं नाही, एवढा आपला वशिलाही नाही आहे, पण मग ते केलं. पण ती सुद्धा होणारी ते एक कृत्रिम, ते कृत्रिमच असतं किती म्हटलं तर. जे निसर्ग प्रदत्त आहे, भगवान प्रदत्त आहे, ती सर त्याला येऊ शकत नाही. पण तूर्त आता एवढंच उदाहरण घ्या, दृष्टांत काही पूर्णांगाने घ्यायचा नसतो. टक्कल पडल्याच्या नंतर होणारी निवृत्ती ती आत्यंतिक निवृत्ती आहे. आणि हजामत केल्याच्या नंतर होणारी निवृत्ती ती कोणती आहे? लयरूप निवृत्ती आहे. म्हणजे निवृत्तीची किती प्रकार झाली? ती 2 प्रकार झाल्या. मग तसं कारण अवशिष्ट राहून कार्याची होणारी निवृत्ती असेल तर ती कोणती निवृत्ती म्हणावं लागेल आपल्याला? लयरूप निवृत्ती व्हावं लागेल. आणि कारणासहित कार्याची होणाऱ्या निवृत्तीला आत्यंतिक निवृत्ती व्हावी लागेल. मग आता हे त्रिविध दुःख आपल्याला दुसऱ्या तरंगात गेले, आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक. योग्य पर्याय निवडा. मी प्रमाण बोलतो, आपला हा विषय पुष्कळ विस्ताराने मागे झालेला आहे. मी जर म्हटलो जळे माझी काया लागला ओनावा धावरे केशवा माय बापा, कोणतं दुःख? आध्यात्मिक दुःख. खोपला पाटील गावीचे लोक आता माझं भीक कोण घाली, आधी भौतिक दुःख. दुष्काळे आटेला द्रविण्याला मान श्री एक अन्न न करता मिळे, आधी दैविक दुःख. आणि मग हे त्रिविध दुःखाचे निवृत्तीचे 3 उपाय सांगितले. ते म्हणजे क्षुधीची पीडा असेल किंवा एखादे रोग व्याधी असेल तर भोजन करावं, डॉक्टरकडे जावं, गेलं दुःख. पण कोणती निवृत्ती? ती लयरूप निवृत्ती. कारण त्याचं तसंच आहे. आधी भौतिक दुःख घालवण्याकरता शस्त्रास्त्र बाळगले, कोणती निवृत्ती? लयरूप निवृत्ती. आणि आधी दैविक दुःख घालवण्याकरता मंत्रतंत्रादी उपाय केले, कोणती निवृत्ती आहे? ती लयरूप निवृत्ती आहे. आणि त्याच वेळेला त्याचं मूळ कारण जी अविद्या आहे तीच आपण ब्रह्मज्ञानाने तिची आत्यंतिक निवृत्ती केली, नव्हे तिची सिद्धीच होऊ दिली नाही. मग कोणती निवृत्ती होणार? आत्यंतिक निवृत्ती होणार. म्हणजे कारणासहित कार्याची निवृत्ती ती आत्यंतिक निवृत्ती. म्हणजे पूर्व पक्षाने दुसऱ्या तरंगामध्ये त्रिविध दुःख निवृत्तीचे जे 3 उपाय सांगितले ती कोणती निवृत्ती करणारे आहेत? लयरूप निवृत्ती करणारे. आणि सिद्धांत पक्षाने जो उपाय सांगितला म्हणजे सर्व दुःखाचं कारण, सगळ्या दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण पापपुण्य, पापपुण्याला कारण धर्माधर्म, धर्माधर्माला कारण रागद्वेष, रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण वेदज्ञान, वेदज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान. अज्ञान गेलं तर जाईल वेदज्ञान, वेदज्ञान गेलं तर जाईल अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञान गेलं तर जाईल रागद्वेष, रागद्वेष गेलं तर जाईल धर्माधर्म, धर्माधर्म गेलं तर जाईल पापपुण्य, पापपुण्य गेलं तर जाईल शरीर. कारण पापपुण्य करूनही जन्म येतो प्राणी. म्हणजे हे एक प्रकारचं अज्ञान गेलं तर सगळंच कार्य जाईल. मूळ अज्ञानावर घाल मुले कुठारणे आहे, मूळ अज्ञानावरच घाव घातला की सगळी परंपरा राहणार नाही. मग अज्ञानासहित या सगळ्याची निवृत्ती होणं ते आत्यंतिक निवृत्ती होणं आहे. आणि मग एकाची एका ठिकाणी निवृत्ती करत येणं, अज्ञान तसंच राहणं ती लयरूप निवृत्ती आहे. म्हणून कोणत्या निवृत्तीला प्राधान्य द्यावं? आत्यंतिक निवृत्तीला प्राधान्य द्यावं. जगामध्ये दुःखाच्या निवृत्तीचे सकल जगत प्रयत्न करतं, पण दुःख काही जात नाही, सुख काही प्राप्त होत नाही. ते प्रयत्न त्यांचे थांबलेले आहे असं नाही. पण काय चुकतं, घोडं अडतं कुठे? याचं कारण जी निवृत्ती करायला पाहिजे त्याच्यात ते प्रवृत्त नाही, आणि जी करून काही फल पडत नाही त्याच्यात ते प्रवृत्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्यामुळे अत्यंत दुःख म्हणजे दुःखाची निवृत्तीची इच्छा आहे ती काही पूर्ण होत नाही, आणि सुख प्राप्त व्हावं ते काही जवळ येत नाही. असा प्रकार चालू आहे. म्हणजे कोणत्या निवृत्तीत जग प्रवृत्त आहे? लयरूप निवृत्तीत प्रवृत्त आहे. आणि खरं कोणती निवृत्ती व्हावी? आता हे युद्ध चालू आहे, हे जर थांबायचं म्हटलं तर हे तत्वज्ञानाचे विचार खरंच त्या दोन्ही देशातल्या युद्ध करणाऱ्या कर्त्याच्या मनात जर भिंबले, आत्मा एकच आहे ना, हा भेद औपाधिक आहे, तर खरं सांगा ते लढतील का? नाही लढणार. आणि आता एखादं समजा भारताने मध्यस्थी करू नये यांच्यामध्ये, पण केलीच मध्यस्थी आणि थांबलं तरी ते कधी पेटेल? काही शाश्वती आहे का? कारण ती कोणती निवृत्ती करतायत? लयरूप निवृत्ती. म्हणून निवृत्ती करायची ठरलं तर कोणत्या निवृत्तीत प्रवृत्त झालं पाहिजे? आत्यंतिक निवृत्तीत प्रवृत्त झालं पाहिजे. लयरूप निवृत्तीमध्ये पुरुषार्थ नाही. बरं, लयरूप निवृत्ती आपली होत नाही? होते. कधी? झोपल्याच्या नंतर. निद्रिताचे शेषीशी सापते शिवरवशी. एखादा देशाचा पंतप्रधान मोदी साहेब आहेत, आणि एक फुटपाथवरचा भिकारी आहे. ते डनलपच्या गादीवर झोपले, आपला पोतं टाकून फुटपाथवर झोपला, आणि दोघाची वृत्ती कारणात लीन झाली. कोणाचं सुख झोपेतलं अधिक आणि कोणाचं कमी? दोघाचं समान आहे. मग दोघाची दुःखाची निवृत्ती झाली नाही का? झाली. ती पण कोणती झाली? लयरूप झाली. नंतर उठल्याच्या नंतर ते पंतप्रधानच आहे, आणि भिकारी भिकारीच आहे ना. त्याने पुन्हा थाळा केलेलाच आहे पुढे, आंधळ्याला बाबा पांगळ्याला 1-1 पैसा धर्माला टाका काहीतरी आहे ना, बाबा दान पावलं म्हणणारच ना तो. म्हणजे हे बरं, ही याकरता प्रयत्न करावा लागला काही का? प्रयत्न वाचून बरं, प्रयत्न नाही ते लयरूप निवृत्ती प्रयत्नाने होते तरी का? खरं पाहिलं तर आता तुम्ही झोप यायचा प्रयत्न केला, आज मला लवकर झोपायचं लवकर म्हटलं तर तो पडू शकतो का झोपू शकतो? पडू शकतो, झोपू नाही शकत. झोप तेव्हाच येते त्या दिवसाचं प्रारब्ध कर्म भोगून संपलं तरच ती येते.
अन्यथा येत नाही. त्या दिवसाचं जेवढं आपलं प्रारब्ध कर्म आहे ना ते भोगून संपलं तरीच येते. तुम्हाला नाही आम्ही गोळी घेऊ, गोळी घेऊन पण नाही येत कधी कधी, नाही म्हणले आम्ही 2 घेऊ तरी नाही येत, नाही 4 घेऊ 5 घेऊ, मग साने गुरुजी सारखे कायम झोप. आत्ताच आपला पाठात अगोदर विषय होऊन गेला, कायमचे झोपाल पण ती येत नाही. बरं तुम्ही मला नाही पण आज जरा उद्या जरा जास्त त्रास आहे, उद्या दुपारची विश्रांतीची आम्हाला सवय आहे आणि दुपारी काही झोपणं होत नाही, त्यामुळे रोज 4ला उठतो ना, आज 8ला उठू. नाही पडून राहाल, उठणं ना हातात नाही तुमच्या. प्रारब्ध कर्म फलभोगाला सन्मुख झालं का जाग येणार. त्याच्यामध्ये 4 प्रलय सांगितले जातात. नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय, आत्यंतिक प्रलय, महाप्रलय. आत्यंतिक प्रलय नंतर घ्या पहिला महाप्रलय. किती प्रलय झालेत? 4 प्रलय. मग नित्य प्रलय म्हणजे रोज आपण झोपतो तो नित्य प्रलय आहे. पडल्या पडल्या आपल्याला झोप येते ना, तो कोणता प्रलय आहे? नित्य प्रलय आहे. नित्य प्रलय पडल्या पडल्या येत नाही सहज, ते त्याच्यात सुद्धा एखाद्याचं पुण्यकर्म चांगला असेल तर मग त्याला येते. कारण गुडाकेश असला पाहिजे, निद्रा विजयी अर्जुनासारखा आहे ना. आपले स्वामी जे आपले जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक नथुसिंग बाबा यांचे तेही गुडाकेश होते. ते म्हटले कीर्तनात उभे राहायचे बाबा विना घेऊन, आणि रामकृष्ण हरी रूपाचा अभंग कीर्तनाचा अभंग झाला का मग काय येतात आपल्याकडे? चाल म्हटली जाते. ते चाल म्हणणारे गवाई आले की त्याला विचारायचे बाळांनो किती वेळ म्हणणार चाल? त्यांनी सांगायचं 10 मिनटं 15 मिनटं. मग तेवढ्या वेळेस बाबा घोरायचे पण अक्षरशः, झोप लागायची त्यांना. किती निद्रा अधीन असेल बघा ना, उभ्याने झोपायचे. आणि त्यांचं विठ्ठल विठ्ठल चालू झालं का कीर्तन करायचे. काय निद्रेवर विजय असेल, काय महात्म्य आपल्या संस्थेतले होऊन गेले बघा. ते स्वातंत्र्यवीर बाळ गंगाधर लोकमान्य टिळक किंवा ते काळ्या पाण्याची शिक्षा ज्यांना झाली ते सावरकर ते सावरकरांना ज्यावेळेला ट्रेनमध्ये ते इंग्रज घेऊन झाले ना स्थलांतर करण्याकरता, तर ते अचानक पाहिलं, अरे म्हटले 9 वाजलेत ना, माझ्या झोपायची वेळ झाली म्हटले. ते म्हणले यार ट्रेनमध्ये एवढा गोंगाट, हे ते पट्टाचा एवढा खटाक खटाक वाजतो, झोप कसे की नाही म्हणले येणार. 2 मिनटं बाजूला सरले, ते पडले, ते गाढ झोपले. ते म्हणले हे शक्य कसं आहे? उठल्याच्या नंतर म्हणले हे कसं शक्य आहे? आम्ही तिची वाट पाहून ती येत नाही, पण आमची वाट लागायची वेळ आली आणि तुम्हाला तिची वाट पाहावं लागत नाही. ते म्हणले त्याच्याकरता अंतकरणाचं पावित्र्य लागतं, त्याच्याकरता निष्काम कर्म करावं लागतं. म्हणजे क्रियेत भ्रष्टाचार नको, भावनेत व्यभिचार नको, विचारात संशय नको, मग पडल्या येते. म्हणजे त्याला घोडाकेश व्हावं लागतं. तूर्त सांगायचं आपल्याला एवढं आहे, हा जो झोप आपल्याला लागल्याच्या नंतर जो येतो ना त्याला नित्य प्रलय म्हणायचं. पडल्या झोप येते कोणतं प्रलय? नित्य प्रलय. आता कोरोनासारखी महामारी हे काय? नैमित्तिक प्रलय. हे चाललेलं 2 देशाचं युद्ध, आणि जर पटलं सगळ्या जगातच वनवा पेटला, हा काय सांगू शकत नाही. काय घडेल काही सांगता येत नाही. तर ते कोणता प्रलय होईल? तो नैमित्तिक प्रलय. तो कोणता प्रलय? नैमित्तिक प्रलय. आणि समष्टी जगाचं प्रारब्ध कर्म भोगून संपल्याच्या नंतर तोच ईश्वराला तमगुण प्रधान मायाची उपाधी लागतील. तो तृतीय नेत्र उघडून जगाचा विनाश करतो. मग जलप्रलय, तेज प्रलय, त्याला म्हणतात महाप्रलय. पण हे सगळे प्रलय न होताना जगत तसंच राहताना हे जगत दिसतेकाली नाहीचा निश्चय होऊ शकतो. तो ज्या प्रलयात होतो त्याला म्हणतात आत्यंतिक प्रलय. तो ब्रह्मज्ञानाने माझ्या अपार स्वरूप समुद्रावरती एकदा कळालं का संसार एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल मागुता कदा कल्पते घडेना, जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ. म्हणून चिंती चरण कण रखमादेवर विठ्ठलाचे, दिसते काली मृगजळ. दिसायला का असायला? मृगजळ दिसायला आहे. मृगजळ दिसे साचपणे आहे, खोट्याचे पेशी ओरू पुढे. मृगजळ दिसायला जरी असलं तरी असायला नाही. तसे जगतरूपी मृगजळ दिसायला आहे, असायला नाहीच आहे. हे कळणं आणि हे शब्दाने नाही अनुभूतीने कळणं हा आत्यंतिक प्रलय आहे. असे किती प्रलय झालेत? 4. तर मग या नित्य प्रलय जी झोप आहे ती कधी येते का? नाही. त्या दिवशीचं प्रारब्ध कर्म भोगून संपलं तरच आपल्याला झोप येते. कधी कधी बघा आपण असं झोपेला तळमळतो, उलट्याचा पालता उताराचा पाताना या अंगाचा त्या अंगावर रात्रभर वाट पाहतो, पण ती मावशी काही येत नाही. आणि सकाळी पुन्हा नेमकी झोप यायची, दुसरं कोणीतरी म्हणतं उठा, झालं टाईम, उठावं लागतं. असं वारीत कधी कधी होतं. याचं कारण काय? याचं कारण काय? त्या दिवशीचं प्रारब्ध कर्म भोगून संपल्याशिवाय झोप येत नाही. मग त्याला म्हणायचं नित्य प्रलय. पण त्या झोपेमध्ये किंवा योग्याची समाधीमध्ये किंवा सर्वांची वृत्ती संधी कालामध्ये या सगळ्या जगाची काय होते? अप्रतीती होते. अप्रतीती होते म्हणजे निवृत्ती होते. ती कोणती निवृत्ती? लयरूप निवृत्ती. कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा ते जायला तेच आहे ना, झोपेमध्ये समाधीमध्ये वृत्ती संधी कालात. म्हणून त्याला काय म्हणायचं? लयरूप निवृत्ती. आणि ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर दिसतेखाली जगताचा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होतो. त्याला म्हणतात अज्ञानाचा नाश आणि अज्ञान कार्याचा बाध आहे, ती आहे आत्यंतिक निवृत्ती. ठीक ना? मग झोपेमध्ये त्याला म्हणतात साधा व्यवहार आहे, आप मर गई पिछे डूब गई दुनिया. आपण जागा असेल तर सगळं जगत आहे, आपण नाही जगत नाही. बरोबर ना? आपण आहे जगत आहे. मग ज्या वेळेला आपली वृत्ती विषयाकार होते त्यावेळेला विषय आहे.
ज्यावेळेला आपली वृत्ती विषयाकार होत नाही त्यावेळेला विषय नाही, याला दृष्टीसृष्टीवाद. पण तुर्त तो विषय आपल्याला इथे काही महत्त्वाचा नाही. एवढंच आहे का झोपेमध्ये समाधीमध्ये योग याला, झोपेमध्ये सामान्य भोग याला आणि वृत्तीसंधी कालामध्ये साधकाला जगाची जी अप्रतीती होते ती होणारी निवृत्ती लयरूप आहे. आणि एखादा ज्ञानी जीवनमुक्त महात्मा तो दिष्टेकाली जगताचा त्याचा नाहीचा निश्चय होतो. म्हणजे जसं मृगजळ सूर्याच्या दृष्टीने नाहीच आहे तसं महापुरुषाच्या दृष्टीने जगत झालंच नाही, आगाजी झालीची नाही, त्याची वार्ता पुसशी काही ज्ञानोबराय म्हणतात. संसार एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता पुढे होईल मागुता कदा कल्पदे घडेना नाथबाबा म्हणतात. आणि न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले तुकोबराय म्हणतात. न कश्चित जायते जीवा संभव शास्त्र न विद्यते येतात उत्तमम सत्यम येत्र किंचिन न जायते भगवत पूज्यपाद आद्य आचार्य म्हणतात. म्हणजे यांच्या दृष्टीने जगत झालंच नाही आणि दिसलं तरी ते नाहीच आहे. म्हणजे त्यांच्या दृष्टीने कोणती निवृत्ती झाली? ती आत्यंतिक निवृत्ती, कारणासहित कार्याची निवृत्ती, ती आत्यंतिक निवृत्ती. मग सिद्धांतात या आता रज्जूपै चैतन्य, रज्जू सर्प, अंतकरणोपै चैतन्य अंतकरण आणि सर्पज्ञान. या रज्जूच्या ज्ञानखाली कोणाचं ज्ञान आहे? रज्जूपै चैतन्याचं ज्ञान आहे. म्हणून कोण निवृत्त झाला तरी चालेल, सर्प निवृत्त झाला तरी चालेल. पण हे चैतन्य रज्जूपै चैतन्य, हे अंतकरण वृत्तीपै चैतन्य, दोन चैतन्य काही नाही, एक नाही शिष्याचं म्हणणं. त्यामुळे रज्जूच्या ज्ञानाने रज्जूपै चैतन्याचं ज्ञान आहेच आहे म्हणून सर्प निवृत्त झाला तरी चालेल. पण रज्जूच्या ज्ञानाने कोण निवृत्त होता का म्हणे? सर्प ज्ञान निवृत्त होता का म्हणे? का? कारण त्याचं अधिष्ठान कोण आहे? अंतकरणोपै चैतन्य. ते अज्ञात आहे कोणाच्या ज्ञानाच्या वेळेला? रज्जूच्या ज्ञानाच्या वेळेला ते अज्ञात आहे. अशी काय शंका? तर गुरुदेवाने पहिलं उत्तर दिलं, कोण आहे तर कोण आहे? नेय सर्प आहे तर त्याचं ज्ञान आहे, नेय सर्प नाही तर त्याचं ज्ञान नाही. आणि मग ती निवृत्ती दोन प्रकारची, एक कारणासहित कार्याची होणारी निवृत्ती आत्यंतिक निवृत्ती, आणि कारण अवशिष्ट राहून कारणाची आणि कार्याची होणारी तात्पुरती निवृत्ती लयरूप निवृत्ती. पूर्व पक्षाने जी सांगितलेली असते ती लयरूप निवृत्ती आणि सिद्धांती सांगतात ती आत्यंतिक निवृत्ती. मग या सर्पाचा लय किंवा नाश कोणाला कारण? सर्प ज्ञानाच्या नाशाला किंवा लयाला कारण. मग सर्पाची जर लयरूप निवृत्ती झाली तर कोणाची लयरूप निवृत्ती होईल? सर्प ज्ञानाची लयरूप निवृत्ती होईल. आणि सर्पांची जर आत्यंतिक निवृत्ती झाली तर सर्प ज्ञानाची आत्यंतिक निवृत्ती होईल. मग कोणाची निवृत्ती किंवा लय, कोणाच्या निवृत्ती किंवा लयाला कारण आहे? सर्परूपी पदार्थ विषय त्याचे निवृत्ती किंवा लय सर्प ज्ञानाच्या निवृत्तीला किंवा लयाला कारण आहे. असं उत्तर गुरुदेवाने दुसरं एक दिलं. पण हे दुसरं उत्तर दिल्याच्या नंतर मूळ शंकेचं समाधान तर झाले नाही, पण दुसरी एक शंका आली, ते पुढे येणार. तूर्त एवढं आपण आता एकदा पूर्ण करू. बघा निवृत्ती किती प्रकारची? दोन. त्यातली पहिली देतात बघा, कारणासह कार्याची जी निवृत्ती तिला म्हणायचं आत्यंतिक निवृत्ती. तिला काय म्हणायचं? आत्यंतिक निवृत्ती. बघा मग कारणासह म्हणजेच अज्ञानासह, कार्याची म्हणजे जगतरूपी कार्याची जी निवृत्ती तिला म्हणतात आत्यंतिक निवृत्ती. आणि हे कशाने होते? ब्रह्मज्ञानाने अनिर्वचनीय ख्याती कळाल्याच्या नंतर, पटल्याच्या नंतर. आणि दुसरी कारणाच्या ठिकाणी म्हणजेच बीजाच्या ठिकाणी, कार्याची म्हणजे वृक्षाची. बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीज जमाय, ऐशेने कल्पकोडी जायपरी जाती न नसे. मग बीज कारणाचे म्हणजे बीजाच्या ठिकाणी, कार्याची म्हणजे वृक्षाधिकाची जी निवृत्ती तिला म्हणायचं लयरूप निवृत्ती. ठीक ना? आता बघा याचे यावत कल्पित वस्तूचे कारण कोण आहे? आता वरवर पाहता आपल्याला वृक्षाचं कारण बीज वाटतं, मुलाचं कारण आई वडील वाटतं, घटाचं कारण माती वाटते, आणि त्या तंतूचं कारण आपलं पटाचं कारण तंतू वाटतो. पण वस्तुस्थितीने पाहिलं तर सगळ्याचं मूळ कारण कोण आहे? तर आत्मस्वरूपाचं अज्ञान. नाही अज्ञाना वाचूनी मूळ आहे. आत्ताच ती परंपरा आपण पाहून आलो. बघा आता याचे यावत कल्पित वस्तूचे कारण अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आश्रित असणारं कोण आहे? अज्ञान आहे. म्हणजे अधिष्ठान ब्रह्मचैतन्याचं अज्ञान आहे का सगळं जगत आहे? आणि अज्ञान नाही तर जगत नाही. स्वप्नातले पदार्थ काय आहे? तर स्वप्नातले पदार्थ आहे. निद्रा झोप आहे, स्वप्नातले पदार्थ आहे. झोप नाही, स्वप्नातले पदार्थ नाही. स्वप्नीची घाया ओखद चेवची धनंजया तेवी अज्ञानमुळे या ज्ञानाची खडग. स्वप्नातलं किती क्रूर निर्दय कसंही स्वप्न पडलं, जागर झाल्याच्या नंतर त्यातलं काही सिद्ध होत नाही. तसं कसंही जगत प्रतीतीला आलं, अधिष्ठान ब्रह्माचं ज्ञान झाल्याच्या नंतर त्याची सत्यत्वाने सिद्धी होत नाही. म्हणून म्हणतात याचे यावत कल्पित वस्तूचे कारण अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आश्रित कोण आहे? अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानासहित कार्याची निवृत्ती म्हणजे कोणती निवृत्ती झाली? आत्यंतिक निवृत्ती. म्हणजे अज्ञानरूपी कारण आणि कार्यरूपी जगत या दोन्हीची सुद्धा निवृत्ती आहे ना. म्हणजे अज्ञानाचा नाश आणि अज्ञान कार्याचा बाध.
अज्ञानासहित कार्याची निवृत्ती त्यास ती कशाने होते? त्याच्या अधिष्ठान ज्ञानाने होते. कारण आद्यस्थ पदार्थ हा अधिष्ठान ज्ञानानेच निवृत्त होतो. कारण सिद्धांत आहे जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. आणि कारणाच्या निवृत्ती वाचून फक्त कारणामध्ये कार्याची जी लयरूप निवृत्ती ती तर कशाने होते? अधिष्ठान ज्ञाना वाचून होते. म्हणजे कार्याची कारणामध्ये, कार्य कोण? समजा जगत, आणि त्याचं कारण कोण? अविद्या किंवा माया. त्याच्यामध्ये होणारी निवृत्ती कशी होते? लयरूप निवृत्ती. म्हणजे नित्य प्रलय झाला तर निद्रे येत, नैमित्तिक प्रलय झाला तर कोरोनासारखे महामारी आहेत, आणि आत्यंतिक प्रलय झाला तर समष्टी जगाची अविद्येमध्ये. ती कशाने निवृत्ती होते? लयरूप निवृत्ती ती क्रियेने होते. लयरूप निवृत्ती कशाने होते? क्रियेने. क्रियेच्या अंगाने लयरूप निवृत्ती होते, आणि अधिष्ठान ज्ञानाच्या अंगाने आत्यंतिक निवृत्ती होते, आणि क्रियेची निवृत्ती उपादानात होते, आणि त्या आत्यंतिक निवृत्ती मात्र अधिष्ठानाने होते. आहे ना. ज्ञान म्हणजे ज्ञानाने होणारी निवृत्ती अधिष्ठानात ती आत्यंतिक, आणि क्रियेने होणारी निवृत्ती लयरूप ती उपादानात. ठीक ना. अशा पद्धतीचा विषय बघा. आणि कारणाच्या निवृत्ती वाचून फक्त कारणामध्ये कार्याची लयरूप निवृत्ती तर अधिष्ठान ज्ञाना वाचून होते. उदाहरण द्या. उदाहरण देतात. ज्याप्रमाणे झोपेमध्ये किंवा प्रलयामध्ये, झोप म्हणजे कोणता प्रलय म्हटलं आपण? नित्य प्रलय. आणि प्रलय म्हणजे समष्टी जगाचं महाप्रलय. समष्टी जगाचं प्रारब्ध कर्म भोगून संपल्याच्या नंतर कोण करतो तो प्रलय? ईश्वर करतो, परमात्मा करतो. कोणत्या रूपात? भगवान शंकराच्या रूपात. कोणती उपाधी घेऊन? तमोगुण प्रधान मायाची उपाधी स्वीकारून. कोणता नेत्र उघडून? तिसरा नेत्र उघडून. आहे ना. असं जो करतो त्या पद्धतीने बघा. ज्याप्रमाणे झोपेमध्ये किंवा प्रलयामध्ये सर्व पदार्थाचा लय अज्ञानामध्ये अधिष्ठान ब्रह्मज्ञाना वाचून होतो. कारण त्या काली सुखदुःख भोग देणाऱ्या कशाचा अभाव असतो? सुखदुःख भोग देणाऱ्या जीवाच्या कर्माचा अभाव असतो. म्हणजे कर्म संपतं का तितक्यापुरतं थांबतं? तितक्यापुरतं थांबतं. कारण ते झोप देणाऱ्या कर्माचा तितक्यापुरतं काय झालेलं आहे? अभाव झालेला आहे. आणि ते प्रारब्ध कर्म भोगाला सन्मुख झालं का पुन्हा जाग येते, आणि त्या दिवशीचं प्रारब्ध कर्म भोगून संपलं का झोप येते. पण प्रारब्ध कर्म भोगून संपलं नाही तर मनुष्य त्या दिवशी झोपू शकत नाही. आहे ना. पण मात्र असं समजायचं नाही पाठात झोप येते म्हणजे आमचं प्रारब्ध कर्म भोगून संपलं. आहे ना. असा त्याचा गैरअर्थ करायचा नाही. कधी कधी होतं ना. तर ते आमच्या एक दिवस तर डॉक्टर बाबाच्या पाठाला, आमच्या पाठाला विचारसागराला एक जणाला अशी झोप आली तो धनकून मागे पडला. आणि मग म्हटलं मागे काय पडलं? मग पाहिलं तेव्हा म्हणले काही नाही. म्हणजे मग आता हे जर झोप आली तर हे प्रारब्ध कर्म त्या दिवशीचं भोगून संपलं असं समजायचं नाही. मग ते काय समजायचं? तर आपल्या बुद्धीला थोडासा ते विषय लावला नाही तर बुद्धी काय झाली? थोडीशी कार्य करण्याकरता थकली, किंवा सकाळी उठल्याच्या नंतर मनुष्याला काय होतं? थकवा येतो. त्याचा परिणाम. आणि सगळ्यात महत्त्वाचं, खरं बोललं तर थोडंसं ते वेगळं वाटेल, पण वस्तुस्थिती अशी आहे का तुका म्हणे नाड पाप टाके ही ताड. जे आपल्या आत्मउद्धाराचं स्थान आहे तिथे जर मनुष्याला झोप यायला लागली तर थोडंसं आपलं पाप काय करतं? आपल्याला तिथे प्रतिबंध करतं, आड येतं. पण मग तशा वेळेला काय करायचं? गुरुनाम गुरु जोग महाराजांना किंवा माऊलीला प्रार्थना करायची का हे अशा वेळात आम्हाला तुम्ही थकवा येऊ देऊ नका. आणि आलाच तर त्या दिवशी आपण जसं लवकर रोजच्या पहाटे 4ला उठलो तर 1 तास लेट उठायचं, काही फरक पडत नाही. पण पाठामध्ये थोडंसं सावचित्त राहून तो प्रत्येक पंक्ती आपण आत्मसात करायची. कारण थोडंसं आपण लेट उठलो तरी माऊली काय आपल्यावर रागवणार नाही. पण इथे आपण झोपलो तर माऊलीला बरं वाटेल का? इथे आपण थकलो तर माऊलीला बरोबर वाटणार नाही. आणि जरी याही करून ती येतच असेल तर माऊलीला प्रार्थना करायची. आणि त्याच्याही पुढचा उपाय सांगतो जो आम्हाला बाबाने सांगितला होता. उपाय असा का ती जर आली, आता इथं कोणालाच आली नाही बरं का, तुम्ही म्हणसाल पण एवढं विचार का तसंच ते झोपेचा विषय चालला म्हणून. पण तशा वेळेला आपणच सर्वांसमक्ष आपणच आपल्या एक कानाखाली द्यायची. एवढं सात्विक धैर्य आपलं होणार नाही. पण हे सात्विक धैर्य केलं तर बाबा म्हणतात तुम्हाला अगदी कन्फर्म लिहून देतो मी, पुन्हा ती कधी झोप इथे येणार नाही, पाठामध्ये कधीच येणार नाही. पण एवढं सात्विक धैर्य माणसाचं होत नाही. दुसरं एक आहे की जर आता झोप आली, मला झोप आली, फक्त कानाची थोडी रामकृष्ण अजून सोपा उपाय सांगितला. ते आदेश सारखं होईल आहे ना, ते आदेश सारखं होईल तुमच्या, म्हणजे कोणाला विक्षेप होईल तर तसं होणार नाही. तर हे एकदम सोपा उपाय यांनी तर अजून जवळचा उपाय सांगितला, चांगली गोष्ट आहे. पण पाठात ती येणं हे काही प्रारब्ध भोगून संपलं असा त्याचा अर्थ घ्यायचा नाही, एवढं करता आपण बोललो. बघा, ज्याप्रमाणे झोपेमध्ये किंवा प्रलयामध्ये सर्व पदार्थाचा लय अज्ञानामध्ये अधिष्ठान ज्ञाना वाचून होतो. कारण त्या काली सुख दुःख भोग देणाऱ्या जीवाच्या कर्माचा कोणता अभाव झालाय? लयरूप अभाव झालाय. म्हणून त्याची निवृत्ती सुद्धा कशी होणार? ती लयरूपच होणार.
जो पावे तो भोग देणारे कर्म सन्मुख असते तो पावे तो झोप येणार नाही. आता एक जण मला मागच्या ते आपल्या डॉक्टर बाबाकडे पाठ चालू होता ना, तिथे आज सांगत असताना एक जण व्यक्ती होती अशी काकासारखी त्रयस्थ, ते म्हणू लागले महाराज पण हे बोलल्यावर आमचा आक्षेप आहे. काल मला झोप येत नव्हती, मी गोळी घेतली मला झोप आली, मग कसं काय आली? तर मला त्याचं उत्तर नाही सुचलं, पण बाबा म्हटले तुमचं त्या दिवशीचं प्रारब्धच होतं का झोपेची गोळी घेऊन झोपण्याचं म्हणून आली. असं असं बाबांनी त्यावेळी उत्तर दिलं. म्हणजे त्याचं प्रारब्धच काय होतं? झोपेची गोळी घेऊन झोपण्याचं. तो म्हणाला नाही पण असं कसं, तुम्ही इथं पळवाट काढली, पळवाट नाही काढली तर काही काहीला दुसऱ्याला विचार अनुभव, 2-2 गोळ्या घेऊनही येत नाही. याचा अर्थ काय? त्या दिवशीचं प्रारब्ध कर्म भोगल्याशिवाय झोप येत नाही, हे त्रिकालबाधित सत्य आहे. बरं, शास्त्र हे अज्ञात ज्ञापकत्व आहे. अज्ञात ज्ञापकत्व शास्त्रस्य शास्त्रत्व म्हणून म्हणतात जो पावे तो भोग देणारे कर्म सन्मुख असते तो पावे तो झोप येणार नाही किंवा जगाचा प्रलय देखील होणार नाही. समष्टीचे आता मागे बघा, स्वरूपे शंकर निष्काम करा, सुरुवातीच्या 18व्या व्यातली ओवी. स्वरूपे शंकर निष्काम खरा परी उपाधियोगी लोक संवारा लागून करील व्यापारा. पण पुढे शब्द आहे परी त्या संवारा अवधी असे. म्हणजे भगवान शंकर सुद्धा प्रलय कधी करत नाही. समष्टी जगाचं प्रारब्ध कर्म भोगून संपल्याच्या नंतरच प्रलय करतात. याचा अर्थ प्रलय सुद्धा कधी होतो? सगळ्याचं प्रारब्ध कर्म भोगून संपल्याच्या नंतर. आता या 2 देशाने मनात आणलं आपण हे विकोपाला नेऊन सगळ्या जगाचा प्रलय करू, त्यांच्या बाळाला ते शक्य नाही. पण हे निमित्त करून जर सगळ्याचा प्रारब्ध भोगण्याचा वेळ आला असला तर तो होणार, हेही अटळ आहे. म्हणजे प्रारब्ध हे भोगल्याशिवाय संपत नाही. म्हणून प्रारब्ध कर्मणा भोगादेव क्षय हा कल्पकोटी शेतैरपी असा उपनिषदाचा सिद्धांत आहे. आणि ज्ञानोबरायाचा अभंग आहे, त्याकरता पर्यशी गव्हारा सादर अनेक दाखले माऊलीने त्या अभंगामध्ये दिलेले आहेत. म्हणून जो पावे तो भोग देणारे कर्म सन्मुख असते तो पावे तो झोप येणार नाही किंवा जगाचा प्रलय देखील होणार नाही. त्याप्रमाणे सर्पाची निवृत्ती कशाने होते? रज्जू ज्ञानाने होते. व सर्पज्ञानाचा विषय कोण? जो सर्प, त्याचाच अभाव झाल्यामुळे सर्पज्ञानाचा लय होतो. म्हणजे सर्पाचा लय म्हणजे सर्परूपी विषयाचा नाश किंवा लय सर्पज्ञानाच्या नाशाला किंवा लयाला कारण आहे असा सिद्धांत इथे सांगितलं. मग ते म्हणतात म्हणजेच काय? याप्रमाणे सर्पाच्या नाशामुळे सर्पज्ञानाचा नाश म्हणा किंवा सर्पाच्या अभावामुळे म्हणजे सर्पज्ञानाचा अज्ञानात काय म्हणा लय म्हणा. लय म्हणलं म्हणजे कोणती निवृत्ती? लयरूप निवृत्ती. नाश म्हणलं की आत्यंतिक निवृत्ती म्हणा. एकंदरीत काय? एकंदरीत सर्पाचा नाश किंवा लय सर्पज्ञानाच्या नाशाला किंवा लयाला काय आहे? कारण आहे. असे काय झाले? सिद्ध झाले. पण सिद्ध झाले पण आमचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचे उत्तर न भेटल्यामुळे प्रश्नच राहिले नाही ना. का बरं? उलट प्रश्न राहिला नाही, नवीन पुन्हा शंका आली. बऱ्याच वेळेला कधी कधी आपण म्हणतो की यांच्याकडे गेलो आम्ही शंका समाधानाकरता, पण आमच्या शंकेचं समाधान तर झालं नाही, पण नवीन 4-2 शंका पुन्हा त्यामध्ये भर पडली. तसा प्रकार शिष्य म्हणतो झाला. आमचा प्रश्न काय होता? मुळात सर्पाचं अधिष्ठान कोण आहे? रज्जूपै चैतन्य. सर्पज्ञानाचं अधिष्ठान कोण? अंतःकरूपै चैतन्य. रज्जूच्या ज्ञानाच्या वेळेला कोणाचं ज्ञान आहे म्हटलं तरी चालेल? रज्जूपै चैतन्याचं ज्ञान आहे म्हटलं तरी चालेल, पण कोणाचं ज्ञान नाही त्यावेळेला? अंतःकरूपै चैतन्याचं ज्ञान नाही, जे कोणाचं अधिष्ठान आहे? सर्पज्ञानाचं अधिष्ठान आहे. तुमचा सिद्धांत काय? अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. मग रज्जूच्या ज्ञानाच्या वेळेला कोणाची निवृत्ती होऊ नये? आपलं सर्पाच्या आपल्या रज्जूच्या ज्ञानाच्या वेळेला कोणाची निवृत्ती होऊ नये? सर्पज्ञानाची निवृत्ती होऊ नये. कोणाची झाली तरी चालेल? सर्पाची निवृत्ती झाली तरी चालेल, कारण रज्जू ज्ञानकाली रज्जूपै चैतन्याचं ज्ञान आहे, तेच कोणाचं अधिष्ठान आहे? या सर्पाचं अधिष्ठान आहे. आणि कोणाचं अधिष्ठान नाही? ते सर्पज्ञानाचं नाही. सर्पज्ञानाचं अधिष्ठान कोण आहे? अंतःकरूपै चैतन्य. ते अज्ञात आहे कोणाच्या ज्ञानाच्या वेळेला? आपल्या रज्जूच्या ज्ञानाच्या वेळेला. त्यामुळे जे ज्ञेय असेल तर ज्ञान राहील. अहो हे सगळं खरं तुमचं, पण तुमचा सिद्धांत काय? अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती आहे, हा सिद्धांत आहे ना. किंवा तुम्ही काय म्हणला? सर्पाचा नाश किंवा लय सर्पज्ञानाच्या नाशाला किंवा याला कारण आहे, पण हे म्हणताना अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती, या सिद्धांताचं उत्तर काय? प्रश्न काय राहिला? प्रश्नच राहिला. बरं, हा प्रश्न राहिला, पण नवीन प्रश्न जन्माला आला. नवीन प्रश्न कोणता जन्माला आला? नवीन प्रश्न जन्माला आला की पूर्वपार विरोध नावाचा दोष तुमच्यावर येतो. पूर्वपार विरोध नावाचा दोष कोणता येतो? मागे अनिर्वचनीय ख्यातीची रीती सांगत असताना अनिर्वचनीय सर्प आणि सर्पज्ञान यांची उत्पत्ती कशी सांगितली? ती युगपत आहे ना. काय उत्पत्ती सांगितली? युगपत. आणि आता तुम्ही काय म्हणू लागला? सर्पाचा नाश किंवा लय सर्पज्ञानाच्या नाशाला किंवा लयाला कारण आहे. मग युगपत या शब्दामध्ये पूर्वोत्तर भावाचा अभाव का पूर्वोत्तर भावाचा भाव?
बरोबर आहे, पूर्वोत्तर भावाचा अभाव. युगपत त्याला म्हणतात ज्याच्यामध्ये पूर्वोत्तर भाव नाही. आणि आता तुम्ही सर्पाचा नाश किंवा लय, सर्प ज्ञानाच्या नाशाला किंवा लयाला कारण मानला तर हे झालं कारण, हे झालं कार्य. आणि कारण अगोदर असतं का कार्य नंतर असतं? हा, छान. आता तुम्ही सावध झाले. दोन्ही बरोबर आहे. कारण अगोदर असतं आणि कार्य नंतर असतं. म्हणजे कारण एक क्षण तरी पूर्व मानलं तुम्ही तर युगपत संपलं. सर्पाचा नाश किंवा लय सर्प ज्ञानाच्या नाशाला किंवा लयाला कारण आहे असं म्हणलं तुम्ही, कार्यकारण भाव मानला तर एक क्षण जरी पूर्व मानला कोणाचा? सर्पाचा नाश किंवा लय. कोणाच्या? सर्प ज्ञानाच्या नाशाच्या, आहे ना. एक क्षण जरी पूर्व मानला तर युगपत सिद्धांत तुमचा गेला. म्हणजे युगपत सिद्धांताला काय येईल? बाद येईल. आणि युगपत सिद्धांताला बाद येईल पुन्हा पूर्वपार विरोध नावाचा दोष येईल. पूर्वपार विरोध नावाचा दोष म्हणजे पूर्वी एक बोलणं ना आता एक बोलणं. पूर्वी पदार्थ ज्ञानाची उत्पत्ती, अधिष्ठानाच्या रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानात सर्प ज्ञानाची उत्पत्ती, युगपत उत्पत्ती. आणि रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानात सर्प ज्ञानाची युगपत निवृत्ती. असा युगपत सिद्धांत तुम्ही प्रतिपादन केला. आणि आता काय म्हणता? सर्पाचा नाश किंवा लय सर्प ज्ञानाच्या नाशाला किंवा लयाला कारण आहे. म्हणजे पूर्वी सांगता युगपत सिद्धांत आणि आता सांगता पूर्वोत्तर भाव. म्हणजे पूर्वपार विरोध नावाचा दोष आला आणि युगपत सिद्धांत बाधित झाला. आणि शिवाय दुसरा सिद्धांत बाधित आहेच आहे. अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती. हा सिद्धांत पुन्हा काय बाधितच होतो. याचं उत्तर काय देता बोला? असं कोण बोलतो? शिष्य. त्या शिष्याचं काय बोलणं तेवढी शंकाच आपण घेऊ. उत्तर उद्या सविस्तर उद्याच्याला पाहू. चालेल? बघा, तरंग 4 परिच्छेद 19 क्रमांकाचा पूर्ण शंका आहे या 19व्या परिच्छेदामध्ये जे आता आपण बोललो. बघा, कोणता दोष येतो? पूर्वपार विरोध नावाचा दोष येतो. कोणता सिद्धांत बाधित होतो? युगपत सिद्धांत बाधित होतो. आणि शिवाय तो सिद्धांताला बाद येतो तो येतोच. कोणत्या? वा, अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती या सिद्धांताला बाद येतो तो येतोच. असा कोण बोलतो? शिष्य बोलतो. ठीक ना? बघा, म्हणजे काय आहे बरं ते पुढे बोलतो. हे एवढं पूर्ण करू एकदा. सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशास कारण नाही असं कोणाचं बोलणं आहे आता? शिष्यच बोलणं. सर्पाचा नाश किंवा लय सर्पज्ञानाच्या नाशाला किंवा लयाला कारण आहे असं तुम्हाला म्हणता येणार नाही. हे म्हणल्याने कोणता दोष येतो? पूर्वपार विरोध. कोणता सिद्धांत बाधित होतो? युगपत. आणि शिवाय कोणत्या सिद्धांताचा बाध आहे? तो आहेच अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती हा सिद्धांत बाधित आहे तो आहेच. बघा, शिष्य म्हणतो महाराज सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशास किंवा लयास, नाशास म्हणलं म्हणजे आत्यंतिक निवृत्ती, लयास म्हणलं म्हणजे लयरूप निवृत्ती आहे ना. मग नाशास किंवा लयास कारण आहे असे म्हटले म्हणजे सर्पनाश हा सर्प ज्ञानाच्या नाशाहून एक क्षण तरी काय पूर्वी मानला पाहिजे. आणि एक क्षण पूर्वी मानणारे मानला. आणि जर सर्पनाश किंवा लय सर्प ज्ञानाच्या नाशाच्या किंवा लयाच्या एक क्षण पूर्वी मानला तर अनिर्वचनीय ख्याती सांगते वेळी ज्ञेय विषय म्हणजे सर्प आणि त्याचा असणारं सर्पाचं ज्ञान यांची कशी उत्पत्ती? युगपत म्हणजे एका क्षणी उत्पत्ती आणि एका क्षणात नाश. म्हणजे अज्ञानात उत्पत्ती, ज्ञानात निवृत्ती, नाश होतो असे जे तुम्ही पूर्वी सांगितले आहे त्यास काय होतो? विरोध येतो. म्हणजेच पूर्वपार विरोध नावाचा दोष येतो. युगपत सिद्धांत खंडित होतो. हा नियम आपला हा त्यास विरोध येतो. आणि हे एक. आणि दुसरे अधिष्ठान ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही हा नियम कसा होतो? अनिश्चित ठरतो. याचे समाधान काय? अशी शिष्याची काय शंका. गुरुदेव त्याचं समाधान सांगणार, त्याचा विचार आपण उद्या करणार. पण इथे याचं बोलणं कसं आहे? याला वाटतं की आता आपण असं गुरुजीला चिमटेत पकडलेलं आहे का गुरुजी याचं काही समाधान करू शकणार नाही. पण आपलं ठरलेलं आहे गुरु ती शेवटी गुरुच असतात. आपल्याला एक छोटीशी गोष्ट 1 मिनिटात सांगतो आणि थांबतो. ते भगवान विष्णूचं वाहन गरुड. आता मोठ्याचं सगळं मोठंच असतं, बरोबर की नाही? आणि मोठ्याचं छोटं काम घडलं तरी मीडिया सगळे काही तिथे लगेच हजर. म्हणून ते एक दोहा आहे कबीरदासजीचं, बडो के होत बडाई छोटो नको पूछ ना कोई, हनुमान जी ने कितनी गिरी उठाई गिरधर कहे ना कोई. बडो के होतं बडाई म्हणजे मोठ्याचं सगळंच मोठं. बडो की होतं बडाई म्हणजे भगवान गोपाल कृष्ण मोठे आहेत ना. बडो की होतं बडाई आहे ना. त्यांनी एकच गोवर्धन पुरवत उचलला. पण सगळ्या मीडियाला म्हणजे 4 वेद पहा, 6 शास्त्र पहा, 18 पुराण पहा, 12 दर्शन पहा आहे ना. सगळीकडे बघा ते एकच उचललाय बाबाने. आणि तोही गोकुळाकडे जेवू गेला नाही, तिकडली इकडे बोलवले तरी सगळीकडे यांची वार्ता. आणि प्रत्येक कीर्तनकार वक्ता ते दृष्टांत आहेच आहे ना. म्हणजे बडो की होतं बडाई छोटन को पूछ ना कोई. हनुमानजीने कितनी गिरी उठाई, त्यांच्या अगोदर किती पर्वत उचलले ते हनुमंतरायाने आहे ना. द्रोणागिरी तर सूर्योदयाच्या आत आणला, पुन्हा नेऊनही ठेवला. आहे का कुठेतरी मीडियाला? काही नाही. तेवढं रामायणात नाथबाबाने तुलसीदासजीने सांगितलं तेवढंच. म्हणजे असं असतं.
तर ते मग त्यांचंही वाहन कोण? गरुड. हां, त्यांचं वाहन. मग आता त्यांचं काय? त्यांची ख्यातीच. ते गरुडाची आई पडली बिमार, आजारी पडली. मग आता गरुडाची आई असल्यामुळे आता काय, मोठ्याचं कुत्रं मेलं ना बाबा तरी लोक शांतीस्तवन काय सांत्वना देण्याकरता हजर आहे ना. आणि एखाद्याच्या बिचाऱ्याचं घरातलं एखादं चांगलं करते जर ती व्यक्ती गेली तर ते गरीब असलेलं कोणी त्याला ढुंकून विचारत नाही. ते गरुडाची आई म्हणल्याच्या नंतर सगळेच. मग आज सूर्य, उद्या चंद्र, परवा दिवशी इंद्र, त्याच्या दिवशी बृहस्पती, असे प्रत्येक जण यायचे. गरुड संध्याकाळी ड्युटीहून घरी आल्याच्या नंतर आई आज कोण आलं? मग आई सांगायची असं 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 अशी चर्चा झाली, तमुक तमू झाले. गरुडाचे कान पिकले. गरुड म्हटलं आई आता एक काम कर, जोपर्यंत यमराज येत नाही तोपर्यंत सांगू नको. मग एक दिवस आई जरा सुकलेल्या चेहऱ्या दिसले. म्हटले गरुड म्हटलं आज आई कोण आलं? म्हणले तोच रेड्यावर बसून आला होता. कोण? यमराज. मग गरुड म्हणायला लागला आई चिंता करू नको, मी आहे ना, तू काय चिंता करायची? अरे वायू वेगाने, पवन वेगाने, ब्रह्मांड अनंत ब्रह्मांडी उदरी हरी हा बालक नंदाघरी, किंवा अनंत ब्रह्मांडी एका रोमी ऐशी धेंडे, त्याला एका क्षणात या टोकाचा त्या टोकाला घेऊन जाणारा मी आहे. तू तर काय चिंताच करू नको. यमराजा आला होता ना, काय केलं त्याने? अरे म्हटले बोललाच काही नाही नसतं असं म्हणून गेला. म्हटलं नुसतं हसून गेला. म्हणजे गरुडाला कळालं का यमराजाचं ठरलेलं आहे का गरुडाची आई असली तरी उद्याचा नंबर आहे. पण मी गरुड आहे त्याला माहितीच नाही यमराजाला. गरुडाने घेतला आपल्या आईला खांद्यावर, जे गगन भरारी हिमालयाच्या एका आतल्या कुठल्या तरी 7व्या गुफेमध्ये नेऊन ठेवलं. सगळी सुविधा लावली. गरुड बाहेर चालला ना, आई चिंता करू नका, आता कसा यमराज येतो पाहतो मी. आणि गरुड बाहेर निघाला आणि यमराज तिथे हजर. जय हरी म्हटल्याच्या नंतर गरुडाचे इंडिकेटर लागले. पण मग गरुड म्हणायला लागला का हो तुम्ही इकडे कसं काय? नाही म्हणले मग काल तुम्ही हसले का? म्हणजे काल मी हसलोच याच्याकरता का चित्रगुप्ताचं कधी चुकत नाही, पण इथं चुकलं कसं काय? चित्रगुप्ताचं लिहिलं होतं चित्रगुप्ताने का उद्या, आणि काय आहे यमदूतच येत असतात, पण VIP गिराईक असेल तर यमराज स्वतः येतो. आता गरुडाची आहे म्हणजे VIP आहे ना, मग त्याला नेण्याकरता कोण आला? साक्षात यमराज आला. पण मग यमराज म्हणलं होता चौकशी करण्याकरता मीच आलो, नेण्याकरता मीच आलो, पण मी काल हसण्याचं कारण म्हणजे तुझ्या आईला काठीचा आधार घेतल्याशिवाय उठता येत नाही. आणि चित्रगुप्ताने तिची नोंद तर इथे करून ठेवली हिमालयाच्या गुफेत. आणि इतकं दूरचं अंतर, वृद्ध जक्कड म्हातारी झालेली तुझी आई एका रात्रीत एवढं अंतर काटेलच कसं? म्हणून मला हसायला आलं. पण चित्रगुप्ताने लिहून ठेवलं, आपली ड्युटी बजावली पाहिजे म्हणून मी आलो. आता तूच काम सोपं करून ठेवलं, जातो आलो मी. दृष्टांत संपला. तसं म्हणजे गरुडाला वाटलं की आता आपलं खंडन होऊ शकत नाही, पण यमराज आहे, लेखणी चित्रगुप्ताची आहे, तिच्यात बदल करता येत नाही. मग ते तन चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही. तो का म्हणे तई यम आज्ञा. तसंच इथे आहे. आता शिष्याला वाटतं एक नाही किती दोष, म्हणजे पहिला तर जे ज्याच्या अज्ञानाने, 2 जड जडाला अधिष्ठान होते, 3 अधिष्ठान ज्ञानाने कल्पित निवडते, आता 4 पूर्वपार विरोध नावाचा दोष, 5 युगपत सिद्धांत. आता 5 पांडव उभे केलेले आहेत गुरुजीच्या बाजूने. आता हे द्रोणाचार्य काय करतील आहे ना, असा शिष्याच्या मनातला संदेह आहे. पण गुरुदेव त्याचं उत्तर देतील आणि सिद्धांत कुठलाही बाधित न होता देतील. त्याचा विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुका